पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणसुद्धा व्यर्थ आहे. गुलमोहर फुलताना गुलमोहर फुलताना तुझ्या कुशीतून बघावं. गुलमोहरासारखं फुलत तुझ्या कुशीत जगावं. झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. त्याला इजा होत नाही. मुक राहून तुझं नुसतंच पाहत राहणं, जसं गोठलेल्या नदीचं बर्फाखालून वाहणं. तू विझत असताना तुझ्या भोवती मी ओंजळ धरली. तू तेवत राहिलास नि प्रकाशाने माझी ओंजळ भरली. उमलणं आणि फुलणं यात बरंच अंतर आहे. उमलणं अगदी स्वाभाविक आहे, फुलणं त्यानंतर आहे. आपल्याला काही हवं असणं म्हणजेच आपलं जगणं आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे आपलं काही मागणं आहे.